या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल, विजापूर रोड, सोलापूर. तुम्ही जेसीबीनं सरळ सरळ तोडणार सगळं. तुम्ही जेसीबीनं सरळ सरळ तोडणार सगळं. नाही म्हणतो त्याने घंटा गाडीवाला. तुम्ही अतिक्रमण केलेलं 100%. त्याच्यावर कारवाई करायलाच पाहिजे. जो तुम्हारी तकरार है वो फुटपाथ अब तुमको हमेशा खाली दिखेगा. अरे वो फुटपाथ अब तुमको हमेशा खाली दिखेगा. सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने आज लक्ष्मी मार्केट परिसरात धडक कारवाई केली. या भागातील रस्ते, फुटपाथ आणि सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणावर लक्ष केंद्रित करत पथकाने 53 अतिक्रमणधारकांना नोटीस बजावल्या आहेत. अधिकाऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जर 3 दिवसात अतिक्रमण हटवले गेले नाही तर जेसीबी आणि बुलडोजरद्वारे घरे आणि दुकाने पाडली जातील. या कारवाईमुळे स्थानिक व्यापारी भयभीत झाले असून त्यांनी अतिक्रमणाची चूक मान्य केली आहे. मात्र त्यांनी महानगरपालिकेला घरे आणि दुकाने न पाडण्याची विनंती केली आहे. व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की त्यांचा रोजगार आणि कुटुंबाचे भवितव्य या व्यवसायावर अवलंबून आहे. त्यांनी पर्यायी उपाय म्हणून दंड आकारणी किंवा अतिक्रमण नियमित करण्याची मागणी केली आहे. सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबाशे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवली जात असून त्यांचा उद्देश शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारणे आणि सार्वजनिक जागा मोकळ्या करणे हा आहे. परंतु व्यापाऱ्यांच्या विनंतीनंतर महानगरपालिका कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर मित्रांनो, आमच्यासोबत राहा. आम्ही तुमच्यासाठी आणखी महत्त्वाच्या बातम्या घेऊन येत राहू. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही महानगरपालिकेला त्रास दिला म्हणून तुम्ही यायला लागलेत. तुम्ही त्यांना त्रास देऊ नका, तिने येत नाही. तिने अतिक्रमण केलेलं 100%. त्याच्यावर कारवाई करायलाच पाहिजे. म्हणजे हे लोक कारवाई करतात म्हणून आज कारवाई झाली. अशा प्रकारे कारवाई नाही, व्हायलाच पाहिजे. रोड क्लिअर पाहिजे. वाहतुकीला हे होतं, विद्यार्थी शाळेचे येतेच जाते. 5 वाजता ट्रॅफिक लई जाम होती. येणाऱ्या जाण्याला कोर्ट आहे, जिल्हा परिषद, महानगरपालिका का जोडे आपण बसलेले आहेत. लहान मोठा बगत नहीं, समझावर कार्रवाई करते. नहीं साहब, आप अभी रास्ते पे अतिक्रमण कर रहे हो तो बात तो सही है ना? वो बात सही है, हम उसकी सहमत हैं. हम आपको क्या बता रहे हैं, हल क्या है मिलेगा? इसका हल जो है, यहाँ गिने चुने कुछ लोग हैं जो फुटपाथी पे मार सकते है और सड़क पे भी मार सकती है. गलत है. यहाँ आयुक्त साहब से हमारा एक ही निवेदन है, जो ये माप लेके गए, साइज जो भी लेके गए, इसमें किसका 2 फुट दुकान जा रहा है, घर जा रहा है, तो आयुक्त साहब से यही निवेदन है हमारा कि जो कटिंग होने वाला है ये कट मत करो. बाकी जो फुटपाथ का जो तुम्हारी तकरार है वो फुटपाथ अब तुमको हमेशा खाली दिखेगा. पूर्णपणे 100% होत नाही. काही लोकांना यात सूट दिली जाते. काही लोकांचं सामान वारंवार येऊन काही लोकांचं सामान उचलून येते. पुढे काय एक धंदा करणार आणि दुसरं काय ठेवणार नाही. आत ठेवणार आणि जरा रस्त्यावर ठेवायचं म्हटलं आत ठेवू, फुटपाथ आत ठेवू. असं आहे, रस्त्यावरचे आहे ना हे, म्हणून चुकीचं आहे. हे चुकीचे आहे. पूर्वीच कमीत कमी आता 150-200 वर्षाच्या पूर्वीची आमची जागा आहे.